रत्नागिरी निसर्ग सौंदर्याने नटलेली, समुद्राच्या लाटांनी गोजारलेली आणि इतिहासाच्या सुवर्ण पानांनी सजलेली. वेलकम टू काय आहे रत्नागिरीमध्ये या सिरीजच्या पार्ट 7मध्ये. मी आहे सानिका आणि ही आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरच असलेली रत्नदुर्ग शिवसृष्टी. इथे केवळ एकाच किल्ल्याची नव्हे तर संपूर्ण कोकणातील प्रमुख किल्ल्यांची प्रतिकृती पाहायला मिळते. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, पूर्णगड, कुलाबा, जंजिरा असे एक न अनेक किल्ल्यांची रचना, महत्त्व अगदी बारकाईने इथे उभं केलं आहे. हे फक्त शिल्प किंवा मॉडेल्स नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण जपणारे जिवंत पुरावे आहेत. इथे फिरताना प्रत्येक किल्ल्याची कथा कानात गुंजते. कधी पराक्रमाची, कधी रणनीतीची, तर कधी बलिदानाची. कारण इथे प्रत्येक किल्ला व शिल्प सांगतो ही भूमी, हा इतिहास आणि हे स्वराज्य आपलं आहे. आणि ह्या साऱ्या प्रतिकृतींना वेढून आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा निसर्गरम्य परिसर. एका बाजूला समुद्राच्या निळ्या लाटा तर दुसऱ्या बाजूला तटबंदीचा गर्वशाली उभी रांग. जर तुम्ही रत्नागिरीला आलात तर आपल्या फ्रेंड्स व कुटुंबासोबत इथे व्हिजिट करायला विसरू नका. बाकी उरलेली सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पुढचं ठिकाण मिस होऊ नये म्हणून या सिरीजला फॉलो करायला विसरू नका.